नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. हे काँग्रेसवाले आता निवडणुकीच्या याच्यावरती कुठलीही खोटी आश्वासन, खोट्या सगळ्या गोष्टी पसरवतात महाराष्ट्रभर. खास करून त्या लोकांना ते टार्गेट करतायत जी लोक अशिक्षित आहेत, ज्यांना राजकीय एवढा अभ्यास नाही आहे, अशा लोकांना फसवण्याचाही लोक सगळे प्रयत्न करतात. या मुस्लिमांचं तर पूर्ण त्यांनी ब्रेन वॉश केल्याने ती अशी काय तुटणार नाहीत, कारण त्याने त्या उलेमा बोर्डाने तर एवढं दोन पाणी पत्रच लिहून दिले की आमच्या या मागण्या पूर्ण करा. त्यांनी मानाही हलवलेत आहे. काल उद्धव ठाकरेंच्या मंचांवरती तो कोण अमरावतीचा खासदार की कोण म्हणतो की गडांवरती मशीद असते तर काय फरक पडतो. त्याच्यानंतर वक्फ बोर्डवाले सगळे त्यांना समर्थन देतात. या सगळ्या गोष्टी पाहता ते मुस्लिमांच्या या सगळ्या गोष्टींना नेहमी त्यांच्या सोबत राहतील आणि हे देखील त्यांच्या सोबत राहतील. त्याच्यामुळं त्यांचा विषय घेण्यात काही अर्थ नाही आहे. पण हीच लोक शेतकऱ्यांना देखील फसवत आहेत. हीच लोक आपल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा देखील ब्रेन वॉश करायला लागलेत. म्हणजे आता साधं उदाहरण घ्या, 60 वर्षात यांची सत्ता होती. जे शरद पवार आज दुसऱ्यांना येड्यात काढतायत, हे स्वतः या देशाचे कृषी मंत्री होते. मग तुम्ही कृषी मंत्री असताना या सगळ्या घोटाळ्यांनी जे काही सगळं घडलं किंवा शेतकऱ्यांविषयी तुम्ही कुठली धोरणं अवलंबलीत, कुठं शेतकऱ्यांची जमीन सिंचनाखाली आणली, 60 वर्षाच्या काळामध्ये जर तुम्ही म्हणताय ना काँग्रेसने एवढं केलं, तर आजही जे भारतीय जनता पार्टी महायुती सरकार या महाराष्ट्रभर नदीजोड प्रकल्प जो हाती घेणार आहेत किंवा घेत आहेत, मग ते वैनगंगा असेल, नळगंगा असेल, आरपार असेल, ह्याच्या कुठल्याही नद्या आहेत एवढ्या सगळ्या, त्या मराठवाडा आपला दुष्काळी भाग विदर्भ असेल ते जोडून त्यांचं दुष्काळग्रस्त करण्यासाठी लोक पुढे येत आहेत. आणि हे तुम्ही काय केलं? मग आम्ही प्रश्न विचारतो, तुम्ही काय केलं? आज सन्मान निधीतून, शेतकरी सन्मान निधीतून 15,000 रुपये मिळणार आहेत. 12,000वरून 15,000 त्याचे हे वाढवले. आज MSP वरती 20% अनुदान मिळणार आहे. या सगळ्या गोष्टी करणारी ही एकीकडे हे सगळं नरेंद्र मोदी सरकार, महायुती सरकार. आणि तुम्ही काय केलं? तुम्ही फक्त खोटी आश्वासनं देताय लोकांना, फक्त त्यांच्या तोंडाला फक्त पाणी पुसताय. मागेल त्याला सौर कृषी पंप आज मिळतोय ना त्या लोकांना. आज कुठे ना कुठेतरी या सगळ्या गोष्टी त्यांना मिळत आहेत. तुमच्याच काळात 2-2, 3-3 दिवस वीज कापली जायची. कुठला घोटाळा सांगताय आम्हाला? शेतकऱ्यांना माहीत नाही कधी वीज कापली जायची, कधी काय केलं जायचं. आज या सगळ्या गोष्टी तुमच्या काळात होत असताना खतांचा काळा बाजार, सगळं काळा ब्लॅक मनी, सगळा ब्लॅक मनी. बस फक्त आज प्रत्येक गोष्ट ऑनलाईन, आज प्रत्येक गोष्ट, कारण यांना खाता येत नाही. यांच्या काळात कसं होतं? असलं काही नव्हतंच ना. बिंदास तिच्याला वारेमा पैसा खायचा, सगळ्या गोष्टी करायच्या. आज राशन बिशन धान्य याच्यामधून किती गफले केले त्या लोकांनी, तुम्हाला माहीत नाही आहे किती गफले केले त्या लोकांनी. आणि आज हे दुसऱ्यांना नावं दाखवत आहेत. आज जे काही सरकार सांगेल तोच निधी, तीच गोष्ट खालीपर्यंत पोचते, तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचते. जरा विचार करा, यांच्या काळामध्ये 1 रुपया दिला ना तर खाली येईपर्यंत त्याच्यात 25 पैसे व्हायचे. त्यावेळेची परिस्थिती होती. रस्ते होते ग्रामीण खेड्यांमध्ये, कुठला रस्ता साध्या पानंदी नव्हत्या, चिखलातून घाणीतून आपण तसेच चालत जायचो. आज प्रत्येक गावोगावी सिमेंटचे रस्ते झालेत. आज इन्फ्रास्ट्रक्चर या देशाचं किती वाढलंय या सगळ्या गोष्टी आपण पाहणार नाही आहोत. आज शेतकऱ्यांना सांगतायत तुम्हाला जे खात्यात मोदी 6,000 पाठवतायत ना, आणि तिकडे खताच्या किमती वाढवून जे वरती सगळं लुटून घेत आहेत, हे सांगतायत त्यांना मतदान करायचं नाही. आज या महायुती सरकारनं सांगितलं की जो काही SG जो काही घेतलाय ना वरती, जो कर त्या खतावरती, तो सगळा माघारी दिला जाईल आणि प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा करून दिला जाईल. हे लागतं. केंद्रात कोणाचं सरकार आहे? केंद्रात कुठलं सरकार आहे? नरेंद्र मोदी सरकार आहे. आणि कुठे ना कुठेतरी त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होतोय. आज 6,000 रुपये शेतकऱ्यांना येत आहेत. तुमच्या काळात काय आलं? घंटा आलं तुमच्या काळात? हे काही माहीत नाही कुठल्या शेतकऱ्यांना. आणि किती शेतकरी आत्महत्या तुमच्या काळामध्ये होत्या? किती होत्या? या विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये कित्येक हजारो लोक मरून जायची. का नाही मग तुमच्या 60 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही केलं? का नाही केलं? आज संविधानाच्या गोष्टी बाहेर काढताय. ज्या काँग्रेसनं स्वतः 108 वेळा संविधान बदललं, ते सांगतात संविधान वाचवा आणि लोकांना येड्यात करतायत, दलित समाजाला भरकटवतायत, आंबेडकरांचा अपमान करतायत. ज्या आंबेडकरांच्या संविधानाच्या याच्यामध्ये लिहिले की हे संविधान कोणीही मिटवू शकत नाही, हे सांगताय. यांनी किती मोठे बदल केलेत ना. जरा अभ्यास करा बाबांनो, तुम्हाला समजेल की हे काँग्रेसी यांचे चेहरे साधे नाही आहेत. हे फक्त फसवतायत लोकांना फसवतायत. त्याच काँग्रेसने त्या तामिळनाडूमध्ये रायतू बंधू योजना शेतकऱ्यांसाठी काढली होती. 15,000 रुपये आम्ही खात्यात टाकू. घंटा अजून काही त्यांनी टाकलेलं नाही. टाकूच शकत नाही ती लोक, नाही टाकू शकत. जे राहुल गांधी महाराष्ट्रात येऊन बोलतात ना, खटाखट मी पैसे वाचवून टाकेन तुमच्या अकाउंटमध्ये, कुठले टाकाल पैसे? असा नाही देश चालत. ह्या ज्या काही नरेंद्र मोदी आणि हे भारतीय जनता पार्टीचं किंवा हे महायुतीचं सरकार जे काही गोष्टी चालवतंय ना, त्या प्रॉपर व्यवस्थित सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून चालवल्या जातात. तुमच्यासारखं नुसतं खटाखट वाचवून नाही चालवलं जात. आणि जो काही पैसा आज खर्च होतोय, जो काही कर्जाच्या गोष्टी करताय तुम्ही, आज तो पैसा कुठे खाल्ला जात नाहीये. आज तो पैसा या देशाच्या विकासासाठी लागला जातोय. हा देश ज्या प्रकारे पुढे प्रगती करत चाललाय, ज्या वेगाने सगळ्या गोष्टी होत आहेत, यांच्या काळामध्ये होत होत्या का त्या गोष्टी? नव्हत्या होत. आज घ्या,
रस्त्यांचं जाळं घ्या, आज तुमच्या बिझनेस हब घ्या, तुमची टेक्नॉलॉजी घ्या, प्रत्येक गोष्टीमध्ये आज देश आपला अग्रगणी आहे, पुढे आहे, प्रत्येक गोष्टीत पुढे जातोय. बाकी बाहेरच्या जगातले देश सांगतात की अरे भारत अजून 20-25 वर्षानंतर आपल्या हाताला लागणार नाही, एवढा पुढे निघून जाईल, एवढा पुढे निघून जाणे. हे काय करतायत, ह्यांचे धोरणं काय आहेत, हे जाहीरनामे कसले काढतायत. वक्फ बोर्डाला आम्ही अजून जमीन मिळवून देऊ, मुसलमानांना आम्ही एवढं आरक्षण देऊ, कशाचा, जिहाद करायला, आम्ही गडांवरती मशिदी बांधू, आम्ही खटाखट पैसे टाकू, आम्ही संविधान वाचू. यांना संविधान वाचलंय का, त्यांना माहिती तरी का संविधान काय ते. पण एकीकडे नरेंद्र मोदी आणि महायुतीचं सरकार विकासाला चालना देत आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी काहीतरी करू, आम्ही महिलांसाठी काहीतरी करू, येणाऱ्या तरुण पिढीसाठी आम्ही टेक्नॉलॉजी सुधारू, आम्ही इथं सौर ऊर्जेवरती सगळा फोकस करू, ज्या देशामध्ये सगळीकडे सौर ऊर्जा उभी राहील आणि कुठे ना कुठेतरी स्वतःची वीज आपण स्वतः निर्माण करू. ह्या गोष्टी साध्या सुद्धा नाहीत, हे केवढे मोठे आश्वासन आहेत आणि त्याच्यासाठी देश लागलाही कामाला, पोहोचेल आता 5-10 वर्षामध्ये. या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील, या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. कुठे आम्ही कसला विचार करतोय, आम्ही काय करतोय, हे काय फसवतायत, ही काय धोरणं टाकतायत आणि ही इकडची लोक काय विकासाबद्दल बोलतायत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे उद्धव ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष हे मराठवाड्यातले वॉटर ग्रीडचा सगळा जो काय प्रकल्प होता, नदी जोड प्रकल्प, सगळ्यांना स्थगिती आणली होती. कशासाठी स्थगिती आणली, कुणाच्या काय खिशात पैसा कोणाच्या वैयक्तिक जाणार नव्हता, त्याचा फायदा काय कुठल्या वैयक्तिक शेतकऱ्यांना नव्हता होणार. आज आपला मराठवाडा, विदर्भ आज सुजलाम सुफलाम झाला असा या सगळ्या गोष्टीतून यांनी अडवलं. यांनी त्या कृषी पंपाला वीज मिळत होती ती यांनी कापली, यांनी यांच्या काळामध्ये कापली. आपल्याला माहिती आहे की कुठून कसं बदललं हे सगळं, आपलं जीवन कुठून बदलायला चालू झालं. विचार करा जरा, जा मागे 2014-10 पर्यंत जा जरा थोडंसं मागे, सगळ्याकडे गोष्टींकडे झोकून बघा, मग तुम्हाला समजेल की नक्की काय बदल झाला आहे देशामध्ये, काय झालं आपल्या जीवनामध्ये बदल, कुठल्या टेक्नॉलॉजी आल्या, काय आमचं जीवन कुठं घेऊन चाललो आहे आम्ही, कुठं बदललं, काय झालं, याचा थोडा बारीक विचार करा. नंतर समजेल की यांनी काय केलं. यांनी काहीही केलं नाही आहे, काहीही केलं नाही आहे. 1960 पासून 1960 ते 2014 पर्यंत किती मुख्यमंत्री झाले, यांच्या सत्तेतले किती सत्ता भोगल्या या लोकांनी, आणि हे आज येऊन सांगतायत 60 वर्षामध्ये म्हणतात काँग्रेसने एवढं केलं तेवढं केलं. मग का शेतकरी आजही आत्महत्या करतोय, का या सगळ्या गोष्टी आजही घडतायत, का आजही आम्हाला आमच्या लोकांना आजही बाहेर फिरताना असह्य वाटतंय, सगळ्या गोष्टी वाटतात. तुम्ही घाण करून ठेवलीत आणि ती घाण निस्तारायला यांना आले म्हणून यांच्यावरती चिखलफेक करताय. चोर तो चोरवर आणि शिरजोर, असल्या गोष्टी आम्हाला जागं व्हावं लागेल. आम्हाला या सगळ्या गोष्टीचा बारकाईनं अभ्यास करावा लागेल. जे काही आमच्या कानावर टाकलं जात आहे, जे काही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं आमच्या कानावर येतं आहे, आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचव, ही फसवणूक आहे, आपली फसवणूक आहे. म्हणजे तुमचा इतिहास मिटवायला निघालेत हे, गाळांवरती मशिदी बांधणार, या सगळ्या गोष्टी करणार, तुम्हाला चालेल. आपल्या रायगडवरती मशीद असलेली तुम्हाला चालेल. विचार करा, बारकाईने विचार करा. शेतकरी आता सक्षम होतोय, शेतकरी आता मोठा होतोय. हे काही नाही करू शकत, हे काही नाही करू शकत. हे सगळे फक्त आणि फक्त विरोधाला विरोध करणारी लोक आहेत. यांच्याकडं कोणताही सक्षमताचा मला असं ते विचार नाही आणि कुठलंही भविष्याचा यांच्याजवळ कुठली आखणी नाही. बस फक्त आणि फक्त येईल ते तोंडाला बरळत राहायचं. संविधानाच्या गोष्टी करतायत हे. अरे तुम्ही किती वेळा बदललं संविधान, या आणीबाणीच्या काळामध्ये काय केलं या देशामध्ये, तुम्हाला काय वाचा रे बाबांनो, जरा इतिहास वाचा, जरा मागचं सगळं काढून बघा, दोन्ही बाजूची पडताळून बघा, मग तुम्हाला कळेल की नक्की योग्य कोण आणि कोण काय. त्याच्यामुळे यांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. जे काही शेतकऱ्यांसाठी होतं या देशामध्ये, इथून मागं कधी झालं नव्हतं. इथून हे सरकार गेल्यानंतर देखील खूप पुढचं येऊन सरकार कुठलं करणार नाही आहे बाबांनो. जे शेतकऱ्यांच्या हिताचं काम होतंय हे अत्यंत महत्त्वाचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे.